हॅलो नमस्ते, मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे. आजची रेसिपी आहे एका पौष्टिक पालेभाजीची आणि ही चाकवत भाजी आहे. तर त्याची रेसिपी आता आपण बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी ही पालेभाजी स्वच्छ अशी धुवून घेतली आहे, साफ करून घेतली आहे आणि ती स्वच्छ धुवून घेतली आहे. जशी आपण मेथीची भाजी साफ करतो तशाच प्रकारे साफ करून घ्यायची आहे आणि ती स्वच्छ धुवून घ्यायची. आता आपण ही बारीक चिरून घेऊया. तरी बघा अशा प्रकारे मी बारीक चिरून घेतले. जास्त बारीक नाही चिरली तरी चालते, कारण ही अळूसारखी शिजते अगदी मऊ. तर त्याच्यामुळे मी ते थोडीशी मोठी अशी वाटते चिरलेली. आणि आता मी फोडणीला देते भाजी. तर इथे मी एक मोठा चमचा तेल घातलेला आहे आणि तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घालते. तर तो कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि ही भाजी आपण कुकरमध्ये पण शिजवून घेऊ शकतो किंवा मी अशी डायरेक्ट पण करायला घेतली आहे. कुकरमध्ये शिजवली तर 3-4 शिट्ट्या दिल्या तरी ती चांगली शिजून येते. आता आपण ह्याच्यामध्ये जी चिरून घेतलेली भाजी आहे तर ती घालून घेऊया. आणि ही भाजी शिजायला जास्त वेळ नाही लागत तसा, पण अळूसारखी जर शिजवायची असेल तर ती कुकरमध्ये लावावी लागते, म्हणजे व्यवस्थित शिजून येते अशी डायरेक्ट शिजवण्यापेक्षा. तर आता मी ह्याच्यामध्ये मसाले ॲड करते. तर थोडीशी हळद घातली आहे आणि आता इथे लाल मिरची पावडर आणि मिक्स मसाला घालून घेते. तुमच्याकडे जर मिक्स मसाला नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला घालू शकता इथे. आणि आता आपण थोडंसं मीठ घालून घेऊया आणि चांगलं परतवून घेऊया. आणि त्याच्यानंतर एक 5 मिनटं आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यावी लागेल. तर इथे मी व्यवस्थित परतवून घेतलेली आहे. आता आपण झाकण ठेवून थोडा वेळ शिजवून घेऊया. पाणी अगोदर घालायची गरज नाही आहे. तर हे बघा मी झाकण ठेवून थोडा वेळ शिजवून घेतली आहे आणि भाजी बऱ्यापैकी शिजत आलेली आहे. आणि पाणी घालायच्या अगोदर शिजवली आहे ही, कारण त्या भाजीला पाणी सुटतं, त्याच्यामुळे मी पाणी घातलं नव्हतं. आणि बघा छान भाजी शिजलेली आहे. आणि माझ्याकडे इथे काळे वाटाणे शिजवलेले होते तर ते मी ह्याच्यामध्ये ॲड करते. काळे वाटाणे घालून पण चांगली लागते, पण जास्त जर टेस्टी हवी असेल तर मसूर घालू शकता तुम्ही. मसूर आणि भाजी एकत्र कुकरला लावली तरी छान शिजून येते. मसूर पण शिजते आणि भाजी पण व्यवस्थित शिजून येते. तर त्याच्यामुळे मी ते कुकरला लावली नव्हती, कारण माझ्याकडे वाटाणे अगोदरच शिजवलेले होते, म्हणून मी भाजी डायरेक्ट शिजवली इथे. कुकरमध्ये शिजवली तर छान शिजून येते. आता मी ह्याच्यामध्ये पाणी घालून घेतले, कारण ही मला पातळ भाजी बनवायची आहे, सुकी बनवायची नाही आहे. तर आपल्याला जेवढं पातळ हवं आहे तेवढं आपण पाणी घालून घ्यायचं आहे. आणि इथे आता भाजीला छान उकळी आली आहे, छान शिजलेली पण आहे. आता मी ह्याच्यामध्ये घालणार आहे वाटण. तर वाटणामध्ये मी काय काय घातले ते तुम्हाला सांगते. वाटण ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि थोडासा कांदा आणि त्याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले घालून ते भाजून नंतर मी वाटण तयार केलेलं आहे. तर हे वाटण आपण घालून घेऊया थोडंसं. मी 2 चमचे वाटण घातलेलं आहे आणि आता मिक्स करून त्याला एक परत उकळी काढूया छान अशी, म्हणजे भाजी आपली व्यवस्थित तयार होईल. तर ही बघा भाजीला आता उकळी यायला सुरुवात झाली आहे. थोडा वेळ आपल्याला उकळून घ्यावी लागेल, कारण आपण मसाले वगैरे सगळे ॲड करून घेतलेत, वाटण पण घातलेलं आहे. तर एक चांगली अशी उकळी येऊ देऊया. मी ते थोडंसं मिक्स करून घेते, म्हणजे पटकन उकळी येईल. तरी बघा भाजी आपली छान अशी उकळी आलेली आहे भाजीला आणि आता आपली भाजी तयार आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि आपली चाकवतची पातळ भाजी तयार झालेली आहे. आणि ही भाजी खूप पौष्टिक असते आणि खूप टेस्टला पण खूप छान लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल. थँक्यू.